स्वागत आहे मित्रांनो तुमच्या BBS लव टू चॅनलमध्ये। तर आज आपण आलेलो आहे शिरसोले गावामध्ये। तर आज दाखवणार आहे मी तुम्हाला साई बँड मसावत आणि राधाकृष्ण बँड अंमळनेर यांच्या दोघांच्या न्यू गाड्यांचं काम चालू आहे। तर मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये श्रीकृष्ण बँड अंमळनेर यांच्या गाडीचं किती काम झालेलं आहे आणि गाडी कोणती आहे काय सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे साई बँड मसावत आणि राधाकृष्ण बँड यांच्या गाड्या कोणत्या आहेत आणि कुठला मॉडेल आहे, कुठल्या कंपनीच्या गाड्या आहेत, तर ते तुम्हाला दाखवणार आणि किती काम झालेलं आहे ते पण दाखवणार आहे। तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही। तर दाखवतो मी तुम्हाला साई बँड मसावतची अगोदर गाडी। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही साई बँड मसावत यांची न्यू गाडी आहे। तर शोरूम गाडी घेतलेली त्यांनी। तर भारत बेंज या कंपनीची गाडी घेतलेली आहे। MD 1214 या मॉडेलची गाडी मित्रांनो ही। तर गाडी ओपन आहे। तर बघू शकता तुम्ही न्यू गाडी पूर्ण। तर मला आता इकडच्या साईडला जावं लागेल तेव्हा दिसेल ती गाडी, कारण की तरी आहे समोर श्रीकृष्ण बँडची गाडी मित्रांनो। तर बघू शकता तुम्ही साई बँड मसावत यांची गाडी। तर गाडीचं भरपूर काम बाकी आहे मित्रांनो अजून। तर गाडीमध्ये थोडा सिस्टम वेगळा दिसतोय, कारण की गडबड होती, मी बघितलं माझ्या याच्याने, तर मला समजत नाही काही। तर डोकं लावलं मी पण काही चालत नाही आपलं डोकं गाडीच्या पुढे। तर गाडीमध्ये वेगळं राहणार आहे याच्यामध्ये पण। ही गाडी पण थोडी नाही भरपूरच वेगळी आहे। रेग्युलर आपले प्रॉब्लेम आहेत वरती, पण हे मागचा जे सेटअप आहे तो वेगळा आहे। तर यश दादा नेहमी त्यांचं डोकं वापरून वेगळं काहीतरी करण्यामागे असतात। नेहमीप्रमाणे यश दादा आणि मोहन काका हे काहीतरी युनिक करण्याचं, बँडच्या दुनियामध्ये युनिक करायचं बघता। तर प्रत्येक बँडमध्ये काय असं जे एकाने बनवलं ते रेग्युलर कंटिन्यू चालू असतं, पण यांचं तसं नाही। ते नेहमी जेव्हा पण त्यांची तर प्रत्येक वर्षी गाडी चेंज होत असते आणि प्रत्येक वर्षी ते न्यू गाडी घेऊन येतात। तर दरवर्षी त्यांचा साऊंड पण चेंज होतो आणि गाडी पण चेंज होते, आणि ते अरविंद काका यांच्याकडे दरवर्षी न्यू गाडी बनवतात। तर असा साई बँडवाल्यांचं आहे कंटिन्यू दरवर्षीचा। आता मागच्या वर्षी त्यांची 13 नंबरची का 14 नंबरची काहीतरी गाडी होती, तर आता यावर्षी त्यांचा आकडा परत वाढेल। तर जसं आपलं 1-2 वाढत असतं त्यांचं, तसं त्याप्रमाणे नंबर वाढत असतात। तर ही गाडी त्यांची नवीन आलेली आता। तर ती नवीन गाडी ते काम चालू आहे अरविंद काका मिस्त्री यांच्याकडे। तर शिरसोलीला आहे अरविंद काकांचं वर्कशॉप। तर त्यांचा गाडीचा लुक तुम्ही बघितलेला आहे, तुम्हाला परत मागून करून एक व्हिडिओ दाखवतो आणि आपण आपलं राधाकृष्ण बँड यांच्या गाडीकडे वळूया। तर बघू शकता तुम्ही सेटअप कसा आहे पुढे। तर पुढच्या साईडला इथं 4 बेस येतील असं वाटतंय मला। तर आता आपल्याला काही समजत नाही आहे, एवढं काम झालेलं आहे त्याच्या हिशोबानुसार। तर अजून आपण परवा येऊ त्यावेळेस आपल्याला दिसेल तर किती काम झालेलं आहे, काय झालेलं आहे, तर तेव्हा आपल्याला पूर्ण आयडिया लागेल। तर बघू शकता त्रिमूर्ती बँड जळगाव यांचा गाडीचं मॉडिफिकेशन चालू आहे आता। आणि मी तुम्हाला आता दाखवतो राधाकृष्ण बँड अंमळनेर फौजी नानांची गाडी मित्रांनो। तर बघू शकता त्यांची पण न्यू गाडी आहे भारत बेंज। तर बघू शकता 1014 MD असा मॉडेल आहे। तर यांची पण पूर्ण न्यू गाडी दिसते मित्र भारत बेंज। तर बघू शकता तर मागच्या साईडला त्यांचं जनरेटर पण आणलं गेलेलं आहे। तर साई बँडवाल्यांचं जनरेटर बाकी असं वाटतंय, कारण की गाडीमध्ये जनरेटर ठेवलेलं नाही आहे। तर या गाडीमध्ये जनरेटर ठेवलं गेलेलं आहे। तर या गाडीमध्ये भरपूर काम बाकी अजून। तर
राधाकृष्ण बँड यांच्या गाडीचं काम बाकी आहे भरपूर. तर इथं पण एक जनरेटर ठेवलेलं दिसतंय. तर या कोणत्या गाडीचं ते काय आपल्याला आयडिया नाही आहे. तिच्यात पण एक जनरेटर ठेवलेलं आहे का तारपत्रीमध्ये. तरी पण भारत बेंज गाडी मित्रांनो, राधाकृष्ण बँड अंमळनेर यांची. तर बघू शकता तुम्ही भारत बेंजची बॅचिंग. आणि इकडच्या साईडनं पण असं काम झालं, कारण की या गाडीमध्ये फक्त प्लॅटफॉर्मचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला काही जास्त दाखवू नाही शकत. तर आपण परवाच्या दिवशी येऊ, त्यावेळेस आपण पूर्ण गाडीचं काम, पूर्ण म्हणजे जे काही काम झालेलं असेल ते आपल्याला दिसेल. तर मी तुम्हाला ते दाखवेल. तर बघू शकता, तर आपलं साहेब अँड मसावद यांची गाडीचं काम एवढं झालेलं दिसतंय. तर या गाडीमध्ये तर काही ना काही युनिक राहणारच आहे मित्रांनो. तर दरवर्षी न्यू काही ना काही चेंज असतात गाडीमध्ये. आणि यावर्षी पण त्यांच्या गाडीमध्ये काही ना काही म्हणजे विषय त्यांचा विषय वेगळा आहे. तर मागच्या वर्षी त्यांनी 5 स्टेप हायड्रोलिक सिस्टम केला होता. 5 स्टेप हायड्रोलिक सिस्टम कोणाच्याच गाडीमध्ये नाही मित्रांनो. तर त्यांनी 5 स्टेप हायड्रोलिक सिस्टम आणि बिना टपाची म्हणजे पत्रावरती काही नव्हता या गाडीमध्ये. तर मागच्या वर्षी 5 स्टेप हायड्रोलिक सिस्टम कोणत्याही बँडमध्ये मी आतापर्यंत बघितलं नाही. तर काही बँड मसावद यांच्या गाडीमध्ये होतं मागच्या वर्षी. तर यावर्षी पण ते काही ना काही हायड्रोलिकमध्ये चेंजेस करतील आणि काही चेंजेस होणार आहे ते आपण परवाच्या दिवशी. तर आता तर आले नाही मोहन काका आणि यश भाऊ. तर ते जर परवा आपल्याला भेटले तर आपण त्यांच्याशी मुलाखत घेऊ आणि विचारू आपण त्यांना तर त्यांच्या गाडीमध्ये काय न्यू अपडेट आहेत, काय चेंजेस होणार आहेत तर ते आपण बघू. तर मित्रांनो, आता या गाडीमध्ये एवढं काही खास काम झालेलं नाही गाडींचे. तर हा ब्लॉग आपण आता इथंच संपवू. तर जय हिंद, जय खानदेश मित्रांनो. तर परत आपण नेक्स्ट टाईम येऊ 2-4 दिवसानंतर. राहुल दादांसोबत त्यांच्या गाडीचं जनरेटर ठेवण्याचं काम बाकी आहे. तर 2-4 दिवसात जनरेटर आला का आपण येऊ परत पिलखुरीला. तर मी तेव्हा तुम्हाला दाखवेल या 3 गाड्यांपैकी किती गाड्यांचं काम झालेलं आहे. तर मी तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये परत दाखवेल. जय हिंद, जय खानदेश मित्रांनो.